मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहरूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केलेली आहे। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा नेहरूंचा विचार होता असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं। त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे। नेहरूंना मुंबई गुजरातला द्यायची होती हे विधान चुकीचं आहे, इतिहास माहीत नसणाऱ्यांचं हे विधान आहे अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेली आहे। आणि विशेषतः ज्यावेळी पंडित नेहरूंनी मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही, ती गुजरात सोबत जाऊ शकते किंवा ती केंद्रशासित प्रदेश होऊ शकते अशा प्रकारचा विचार मांडला, त्यावेळी या मुंबईला पेटवण्याचं काम, चेतवण्याचं काम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी केलं। 106 हुतात्मे या ठिकाणी ज्या हुतात्म्यांमुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्या संपूर्ण आंदोलनामध्ये आमची तरुणाई एकत्रितपणे उतरली, ती अण्णाभाऊ साठेंच्या गीतांनी। संयुक्त महाराष्ट्र समितीनं फार मोठं महान कार्य केलेलं आहे। 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे। त्यानंतर मग स्वतंत्र महाराष्ट्र, मराठी भाषिक महाराष्ट्राची निर्मिती झाली। त्यामुळे मुंबई गुजरातला द्यायचा प्रयत्न होता हे चुकीचं वक्तव्य आहे, इतिहास माहीत नसणाऱ्यांचं वक्तव्य आहे। हां, मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र ठेवण्याचा प्रयत्न 4 वर्ष झाला, त्याचा संयुक्त महाराष्ट्र समितीने तीव्र प्रतिकार केला आणि शेवटी महाराष्ट्राचं वेगळं राज्य झालं। हा इतिहास आहे।